गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। रामानंदाचार्य संप्रदायाच्या एक नामजप सोहळ्यात भाविक दंग। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे श्रावण मास निमित्त बुधवार दिनांक 6 रोजी संत संघ सेवा केंद्र अंभई रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने एक नाम जप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी की यांच्या प्रतिमेचे यजमानांच्या हस्ते पूजन करून एक नाम जप सोहळ्याला सुरुवात झाली। अंभई येथील मंगल कार्यालयात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला। या सोहळ्यासाठी अंभई, बोजगाव, वडाळा, हट्टी फाटा, बिरगाव, पांगरी, सिरसाळा, पिंपळगाव घाट, केळगाव, शेखपूर, आमठाणा, तळणी, सिल्लोड आदी परिसरातील भाविकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचा समारोप सांगता आरतीने करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत संघ सेवा केंद्र अंभई येथील भक्तांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी तालुका सेवा अध्यक्ष राहुल मोरे, सचिव विलास मोरे, आध्यात्मिक प्रमुख अंकुश वाघ, ॲम्ब्युलन्स प्रमुख सुभाष गायकवाड, तंत्रज्ञान प्रमुख नवनाथ हाके, सामाजिक प्रमुख सुलोचनाताई कदम यांच्यासह तालुका सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी, सेवा केंद्र अध्यक्ष, भक्त, शिष्य, साधक यांच्यासह हितचिंतक यांची उपस्थिती होती। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। जय सियाराम। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कृपाशीर्वादाने म्हणजेच प्रेरणेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये संपूर्ण तालुकाभरामध्ये नियोजन पद्धतीने सर्व सेवा केंद्रांमध्ये अखंड एक नामजप सोहळा म्हणजे श्रावण मासाच्या निमित्ताने एक नामजप सोहळा घेण्यात येत आहे। आज अंभई या ठिकाणी 3 नंबरचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिशय उत्सवामध्ये सर्व परिसरातील भक्तगण या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर प्रतिसाद दिला आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। असंच संपूर्ण तालुक्यामध्ये नियोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी असेच आपण कार्यक्रम आयोजित केले। यापूर्वी कुठल्या ठिकाणी कार्यक्रम याआधी बघा, सर्वप्रथम गोळेगाव बुद्रुक या ठिकाणी एक नामजप सोहळा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर पिंपळगाव घाट या ठिकाणी घेण्यात आला आणि आज 3 नंबरचा कार्यक्रम म्हणजे अंभई या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे, पार पडलेला आहे। यापुढचे कार्यक्रम कुठे येईल? आणि यानंतर उद्याच म्हणजे 7 ऑगस्ट रोजी देऊळगाव बाजार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी आमठाणा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुढील कार्यक्रम रूपरेषा आम्ही लवकरच सांगू। जय सियाराम। महाराज यांच्या आशीर्वादाने या जगद्गुरु नरेंद्राचार्यजींच्या माध्यमातून आज अंभई सेवा केंद्र या ठिकाणी जो एक नाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला तो अखंडपणे 3 प्रहर या ठिकाणी सर्व गुरुबंधू महिला यांनी या कार्यक्रमामध्ये असा भाग घेऊन सनी या ठिकाणी 3 प्रहर एक नामजप सोहळा या ठिकाणी आयोजित पार पडला आणि या कार्यक्रमासाठी आजूबाजूचे पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन या ठिकाणी उपस्थित हजारो संख्येने महिला गुरुबंधू भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाचा लाभ घेऊन या सर्वांनी याचा लाभ घेतला। जय श्री राम। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।